कबनूर येथील कबनूर झेंडा चौकामध्ये असणाऱ्या जागृत मारुती मंदिरामध्ये देव मंदिर ट्रस्ट उत्सव समिती व भाविक भक्तांच्या वतीने श्री हनुमान जयंती पारंपरिक पद्धतीने धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। भजन, जन्मकाळ, नामजप, नारळाचं तोरण, महाप्रसाद, सोंगी भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम झाले। दत्तभजनी मंडळ यांचे शुक्रवारी रात्री भजनाचा कार्यक्रम झाला। पहाटे झेंडा चौक, सुतार गल्ली व गाव भागातील महिलांनी मारुती जन्मकाळ साजरा करून पाळणा गायन केलं। यावेळी साखर, सुंठवडा वाटप करण्यात आला। मारुती मूर्तीची पूजा व अभिषेक अक्षय बावडेकर दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आला। आरती मंडळ व भाविक भक्तांच्याकडून सहस्त्रनाम जप करण्यात आला। मंदिरातील सर्व पूजा अर्चा व विधी राजू गुरव यांनी पार पाडली। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे मानाचं तोरण वाजत गाजत बजरंगबली की जय, जय श्रीरामच्या गजरात अर्पण करण्यात आलं। यावेळी उपसरपंच सुधीर लिगाडे, दत्ता पाटील, पैलवान अण्णा निंबाळकर, चंद्रकांत परीट, युवराज कोळी, सागर चराटी यांच्या हस्ते तोरण व पालखीचं पूजन करून पालखी मुख्य रस्त्यावरून मंदिरात आल्यानंतर सामूहिक महाआरती करण्यात आली। यावेळी प्रकाश इंगवले, किरण परीट, गणेश सुतार, अनिल साळुंखे, धनाजी देवकर, रवी धनगर, बाळू कामत हे उपस्थित होते। दिवसभरात गावातील वेगवेगळ्या भागातून प्रत्येक मंडळ वाजत गाजत श्रीला तोरण अर्पण करत होतं। सायंकाळी स्वामी समर्थ केंद्राच्या वतीनं तोरण अर्पण करून श्लोक पठण व आरती करण्यात आली। रविवारी सकाळी उत्सव समितीच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। आरती करून आमदार डॉक्टर राहुल आवाडे, पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सरपंच सुलोचना कट्टी, मिलिंद कोले, मधुकर मणेरे, शीतल मणेरे आदी मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर।